राहुल गांधींनी आताच एक एक्सवर मजकूर पोस्ट केलाय. काय भूमिका मांडली आहे राहुल गांधींनी ते आपण बघूयात. दुरुस्ती विधेयक नामंजूर झालं. त्यांनी महिलांच्या नावाखाली संविधानाचा अवमान करण्यासाठी असंवैधानिक डावपेच वापरले. इंडियाने ते पाहिले, इंडियाने ते थांबवले. संविधानाचा विजय असो असं राहुल गांधींनी म्हटलंय. लोकसभेत एकूण 528 संसद सदस्यांनी मतदान केलं. हे विधेयक मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमत म्हणजे 528 पैकी 352 मतं आवश्यक होती, पण तेवढी मतं मिळू शकली नाहीयेत आणि 54 मतांच्या फरकानं हे विधेयक नामंजूर झालेलं आहे. केवळ 298 मतं मिळू शकली आहेत. 230 विधेयकाच्या विरोधात मतं मिळालेली आहेत. आणखी 54 मतं जर मिळाली असती तर हे विधेयक मंजूर झालं असतं, पण 54 मतं ही कमी असल्यानं हे विधेयक नामंजूर झालेलं आहे. 528 सदस्यांनी मतदान केलं आणि हे विधेयक मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमत आवश्यक होतं म्हणजे 352 मतं. पण केवळ 298 मतं मिळवण्यातच केंद्र सरकारला यश आलेलं आहे आणि त्यामुळे महिला आरक्षण विधेयक, डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर झालं आहे. आपल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात ही पहिलीच वेळ आहे की मोदी सरकारने एखादं विधेयक लोकसभेत मांडलं आणि ते नामंजूर झालं. मोदी सरकारला सभागृहात एखादं विधेयक मंजूर करून घेण्यात अपयश येण्याची पहिली वेळ आहे. यापूर्वी अमित शहा यांनी 1 तासाचं भाषण दिलं, ज्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं की जर ही विधेयके मंजूर झाली नाहीत तर त्याची जबाबदारी विरोधी पक्षांवर असेल, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. जर विरोधी पक्षांनी आपले मतदान रोखून धरलं तर हे विधेयक नामंजूर होईल. शिवाय देशात महिला हे पाहत आहेत की त्यांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करणारे कोण आहेत, असं देखील अमित शहांनी म्हटलंय. आणि या सुधारित विधेयकांवर लोकसभेत जवळपास 21 तास चर्चा झाली आणि एकूण 130 खासदारांनी आपापली मतं मांडली, ज्यामध्ये 56 महिला खासदारांचा देखील समावेश होता.